सत्तेत असणारी माणसं म्हणतात सगळ्यांचं असं होतंय. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, आशिया खंडातल्या सगळ्या करन्सी या बऱ्याच चालल्या आहेत आणि आपलीच करन्सी खाली जायला लागली. हे महत्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नाला तुम्हाला जे तुम्ही कर्ज काढले, या देशावरच्या डोक्यावर 240 लाख कोटी रुपये, कागदावर लिहिता पण येणार नाही काही लोकांना. 240 लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर आहे. त्यासाठी तुमच्याकडून डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसवर कर लागून पैसे गोळा करायचा उद्योग चालू आहे. सामान्य नागरिकांना कंगाल करायचं काम चालू आहे. हे सगळं बाजूला आम्हाला रस्ता करायचा. आज महाराष्ट्रासमोरचे आणि देशासमोरचे सगळे प्रश्न संपले अशा आविर्भावात हे सरकार आता हे शक्तीपीठ करायला लागले. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या सगळ्या जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा या शक्तीपीठाला विरोध आहे. आधी हा 802 किलोमीटरचा रस्ता होणार होता, आता म्हणे 856 किलोमीटरचा होतो. रस्त्याची लांबी कशी वाढते. पण एका मंत्र्याला वाटलं माझ्या गावात आला पाहिजे म्हटल्यावर तिकडे जायला लागला रस्ता. मग ते पंढरपूर लांब गेलं तरी चालेल, पण मंत्र्याच्या गावाकडे रस्ता गेला पाहिजे. का तर आधी तिकडे जमिनी खरेदी करून घेतल्यात, त्याची भरपाई बऱ्यापैकी आपल्याला मिळावी. आता माणसं या रस्त्यावर झाडं लावायला लागली आहेत. का तर आपल्याला तिकडं नुकसान भरपाई मिळेल म्हणून. असा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग आहे की जो अल्प भूधारक आहे, ज्याला आहे ह्या जमिनीशिवाय दुसरी जमीन नाही. रस्ता मधनं गेल्यावर गावाचे 2 भाग होतात. इकडचं पाणी तिकडे जाऊ शकत नाही, तिकडचा माणूस इकडे येऊ शकत नाही. अशी परिस्थिती या रस्त्याने गावामध्ये मोठं पार्टिशन तयार करून होणार आहे. आणि म्हणून या अशा रस्ते दुसरे असताना आपल्याला अशा गोष्टींची आवश्यकता नाही, ही धारणा आहे. बरं, काही लोक आता फिरतात, अरे पैसे मिळतील ना तुला, तू का काळजी करतो, तुला मिळतील. बाजारभावाच्या पेक्षा रेडी रेकनरचे दर कमी असतात, कायम लक्षात ठेवा. शिये भुयेतनं एक रस्ता गेलाय, त्यातला एक माणूस मला परवा भेटला. तो म्हटला, साहेब भाषणं झाली, बाजारभावानं रस्ता देत 5 पट देतो, पण आम्हाला आमच्या रेडी रेकनरच्या म्हणजे बाजारभावात गुंठ्याला 10-12 लाख रुपये आहे, रेडी रेकनरला 80,000 आणि 1 लाख रुपये, त्याच्या प्रमाणात आम्हाला पैसे मिळाले. त्यामुळे एकदा सही तुम्ही केली की तुमचे पंजोबा जरी वरनं खाली आले तरी जमीन जाईल. त्यामुळे विचार करा. सरकारच्या यंत्रणांनाही आमचं आव्हान आहे की लोकमताच्या विरोधात जाऊन असे रस्ते करणं योग्य नाही. लोकांच्यात क्षोभ वाढतोय, लोक तुमच्या विरोधात हजारोच्या संख्येने एकत्रित येत आहेत. आणि एवढा विरोध असताना आपण असे रस्ते जर करायला लागला तर आज थोडीशी लोकप्रियता जी आहे ती पण हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. आज आपण सगळ्यांनी खरं म्हणजे बंटी पाटलांचं, सतेज पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुढाकार घेऊन हा लढा अधिक गतीनं पुढे जाण्याचं काम सुरू केलं. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, एकमेव लढाईत शेवटपर्यंत जर कोण टिकणार असेल तर ते राजू शेट्टी टिकतील. त्यांचा माझ्यावर नाही, पण माझा त्यांच्यावर लय भरोसा आहे. आणि म्हणून या तुमच्या लढ्याला पाठिंबा देतो. कामेरीला 14ला संध्याकाळी 6 वाजता कामेरीला आमच्या भागातल्या लोकांचा एक मेळावा आम्ही बोलवलेला आहे. आपल्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करतो. आपल्या सगळ्यांच्या या लढ्यात आम्ही शेवटपर्यंत साथ देऊ हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो, आपणा सर्वांना देतो. आणि ह्या चुकीच्या गरज नसणाऱ्या रस्त्याला महाराष्ट्रातले सगळे विरोध करतील असा मला विश्वास आहे. या रस्त्यावर सत्तेत असणारे आमदार आहेत, त्यांना माझं आव्हान आहे,
की सत्तेत असणाऱ्या आमदारांनी घाबरून जाऊ नये, ठामपणाने आपली मतं मांडावीत. सरकार तुमचं आहे, सरकार सत्तेत तुम्ही आहात, काही अडचण नाही, पण लोकशाहीमध्ये संवाद असावा लागतो. पक्षाच्या अंतर्गत देखील संवाद असावा लागतो. या रस्त्यावरच्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांनीही स्पष्टपणाने आपली भूमिका मांडावी आणि आपल्या भागातल्या जनतेचा खरा हे दुःख आहे ते माननीय जे कोणी निर्णय घेणारे असतील, कारण खातं एकनाथ शिंदेकडे आहे आणि निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नाव कुणाचं घ्यायचं? एकनाथ शिंदेंना रस्ता पाहिजे, एकनाथ शिंदेंच्याकडे खातं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन भेटावं, तर निर्णय सगळे देवेंद्र फडणवीस घेतात. आणि म्हणून या दोघांना आमची विनंती आहे की या मोर्चापासून बोध घ्यावा आणि हा शक्तिपीठाचा आग्रह सोडावा. एवढीच विनंती या निमित्तानं आवाहन त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो. जिल्हाधिकारी देखील योग्य असे अहवाल देतील आणि या जिल्ह्यात मोजणी करणं अशक्य आहे याची माहिती वर देण्याचं काम करतील. कोल्हापूर जिल्हा हा एकमेव जिल्हा असा आहे महाराष्ट्रातला की या जिल्ह्याची ताकद आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याच्या ताकदीपेक्षा फार वेगळी ताकद आहे. या जिल्ह्यातली जनता ही प्रामाणिकपणाने एकदा लढाई हातात घेतली की सोडत नाही. छत्रपती शाहू महाराजांची ही भूमी या चुकीच्या पद्धतीच्या होणाऱ्या व्यवस्थेला विरोध करेल असा विश्वास व्यक्त करतो. मला सातारला स्थानिक स्वराज्य संस्थेची सभा आहे आणि ती सभा 3:30 पावणे 4ला संपणार आहे. 4 शेवटचा टाइम त्यांनी दिलाय आणि म्हणून मी सतेज पाटील आणि राजू शेट्टी आणि सगळ्या संयोजकांची आधीच परवानगी घेतलेली आहे, त्यामुळं आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो आणि पुढे जातो. धन्यवाद.